कुर्ला बेस्ट बस अपघाताप्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे। कुर्ला LBS मार्गावर झालेल्या अपघातात बेस्ट बसचा भीषण अपघात झाला। या अपघातात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला तर 49 जण गंभीर जखमी झाले आहेत। अपघातग्रस्त बेस्ट बस रूट क्रमांक 332 कुर्ला स्थानक येथून अंधेरीकडे जात असताना हा अपघात झाला। काही जणांचा तर अपघातास्थळीच मृत्यू झाला तर बेस्ट बस मार्केटमध्ये भरधाव वेगाने शिरल्याने अनेकांना धडक दिली। घटनास्थळाच्या फॉरेन्सिक टीमकडून पंचनामा करण्यात आला आहे। या दरम्यान बस चालकाबाबत मोठी माहिती समोर येत आहे। कुर्ला बेस्ट बस अपघाता प्रकरणातील चालक संजय मोरे हा 1 डिसेंबर रोजी चालक म्हणून रुजू झाल्याची माहिती समोर येत आहे। चालकाचे वय 54 वर्षे असून तो याआधी अन्य ठिकाणी कामाला होता। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत बस चालकाने याआधी कुठलेही मोठे वाहन चालवले नसल्याचे समोर आले आहे। बस चालक संजय मोरेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। अपघाताचे CCTV फुटेज सुद्धा व्हायरल झाले आहे। याच स्टॉपवर नागरिक उभे असताना अचानक एक भरधाव बस जाताना दिसते। या बसच्या पुढे असलेल्या एका रिक्षाला अक्षरशः धडक देऊन तिला फरफटत नेताना दिसत आहे। या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। सोमवारी रात्री 8:30च्या सुमारास कुर्ला परिसरात गजबजलेल्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर हा अपघात घडला। गर्दीच्या ठिकाणी अचानक भरधाव वेगात बस शिरली आणि त्यामुळे अपघात घडला। प्राथमिक माहितीनुसार बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा ब्रेक फेल झाल्याचं पहिल्यांदा सांगितलं जात होतं, मात्र काही जण चालकाची चुकी असल्याचं म्हणत होते। परंतु आता पोलिसांनी सांगितलेलं की या चालकाला फक्त 10 दिवसांचाच अनुभव होता। आता याला 10 दिवसांचा अनुभव तर होताच, परंतु मद्यधुंद अवस्थेत हा ड्रायव्हर होता की नव्हता हे सुद्धा चेक करण्यात येणार आहे।